आपल्याला जेव्हा पंढरपूरला येतो आणि पंढरपूरच्या दर्शनाचा ऑनलाईन पास आपल्याला बुक करायचा असेल तर त्यासाठी आपण विठ्ठलदर्शन.com या वेबसाईटच्या माध्यमातून आपण हा पास बुक करू शकता। तो कसा बुक करू शकतो आपण पाहूया। इथे गुगल सर्चमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे विठ्ठलदर्शन विठ्ठलदर्शन.com विठ्ठलदर्शन.com आपल्याला टाईप करायचं आहे आणि त्यानंतर येणारी जी वेबसाईट आहे त्याला आपण क्लिक करून आपण विठ्ठल दर्शन या वेबसाईटवर जातो। विठ्ठल दर्शन या वेबसाईटवर आपल्याला पंढरपूर आणि पांडुरंग रुक्मिणी माता याविषयी बरीच माहिती, फोटो, व्हिडिओ उपलब्ध आहेत। त्याचबरोबर आपल्याला इथं विठ्ठल रुक्मिणी मातेविषयी, चंद्रभागेविषयी, पंढरपूर परिसरातील देवस्थानं, प्रेक्षणीय स्थळं, मुक्कामाची सोय, खरेदी करण्यासाठी काय काय विशेष आहे, भोजन व्यवस्था, मुक्काम व्यवस्था या सगळ्या गोष्टी आहेत। त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मातेचे फोटो उपलब्ध आहेत, व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर्शन बुकिंग। दर्शन बुकिंगसाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे दर्शन बुकिंगवर आणि दर्शन बुकिंगच्या इथे आपण एक लिंक दिलेली आहे। ही लिंकवर क्लिक केलं की आपण जातो विठ्ठल रुक्मिणी टेम्पल कमिटीच्या वेबसाईटवर। या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसतील इथे, एक तिकीट बुकिंग आहे आणि दुसरा तिकीट प्रिंटिंग आहे। आता तिकीट बुकिंग कसं करायचं हे आपण पाहूया। तिकीट बुकिंग करण्यासाठी फॉर तिकीट बुकिंग इथे क्लिक करायचं आहे आणि सगळी माहिती आपली व्यवस्थित भरायची आहे। आपल्या येण्याची दर्शनासाठी आपल्याला नियोजित तारीख आणि टाइम स्लॉट म्हणजे कोणत्या वेळेत आपल्याला दर्शन घ्यायचंय हे सगळं करायचंय आणि अशा पद्धतीने सर्व माहिती भरून हे तिकीट बुक करायचंय। तिकीट बुक करण्यासाठी आपली सगळी माहिती जसं नाव, पत्ता, फोन नंबर, मोबाईल नंबर हे सगळं भरायचं आहे आणि या तिकिटाला आपला एक फोटो अटॅच करायचा आहे। जो फोटो 50 KB पेक्षा कमी साईजचा हवा आणि तो फोटो आपल्याला इथे लिंक करायचा आहे किंवा अटॅच करायचा आहे। त्यानंतर आपला तिकीट हे बुक झालं। तत्पूर्वी आपण आपल्या येण्याची वेळ, तारीख आणि टाइम स्लॉट हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। म्हणजे जसं की सपोज तुम्ही 23 फेब्रुवारीला येणार आहे तर 23 फेब्रुवारी इथं तारीख टाका, त्यानंतर तुमचा टाइम स्लॉट सिलेक्ट करा आणि टाइम स्लॉट सिलेक्ट केल्यानंतर एकदा तुमचा टाइम स्लॉट बरोबर आहे की नाही, तुमच्या येण्याची तारीख आणि वेळ हे बरोबर असल्याची खात्री करून घ्या आणि त्यानंतर हे बुक तिकीट इथे क्लिक करून तुम्ही तुमचं तिकीट बुक करू शकता। तिकीट बुक केल्यानंतर तिथे आपल्याला नंबर येतो आपल्या तिकिटाचा, तो तिकिटाचा नंबर अगदी कॉपी करून ठेवायला विसरू नका, जेणेकरून समजा आपलं तिकीट हरवलं किंवा प्रिंट नाही झालं आणि नंतर प्रिंट करायचं असेल तर आपल्याला ह्या तिकिटाचा हा नंबर आपल्याला लागतो तिथे। समजा तुम्ही तिकीट बुक केलंय पण त्यावेळी प्रिंट निघली नाही आणि नंतर काही कालावधीनंतर तुम्हाला प्रिंट काढायची आहे तर अगदी मगाशी आपण पाहिलं त्याच पद्धतीनं या ठिकाणी यायचं आहे आणि इथं तिकीट प्रिंटिंग करायचं आहे। या ठिकाणी तिकीट प्रिंटिंग हा एक ऑप्शन दिलेला आहे। या तिकीट प्रिंटिंगवर जायचं आहे आपल्याला आणि इथं जे नंबर, तुमच्या तिकिटाचा जो नंबर असेल तो इथं नंबर पेस्ट करायचा आहे आणि पेस्ट केल्यानंतर इथं प्रिंट म्हणायचं। प्रिंट म्हणल्यानंतर तुमची PDF स्वरूपात हे तिकीट आपलं डाउनलोड होतं आणि या तिकिटाची तुम्ही एक प्रिंट काढूनही ठेवू शकता। या तिकिटावर दिलेली सगळी नियमावली व्यवस्थित वाचा, जेणेकरून तुम्हाला दर्शनाच्या वेळी कोणती अडचण येणार नाही। आणि विशेष सूचना की दर्शनाच्या वेळेस ज्यांचं बुकिंग आहे त्यांचं आधार कार्ड किंवा कुठले पॅन कार्ड वगैरे असं एखादं ओळखीचं प्रमाणपत्र ज्यावर फोटो असेल असं सोबत ठेवा। प्रत्येक तिकीट धारकांनी हे आपलं ID सोबत ठेवणं बंधनकारक आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी।